तर त्यांनी मला ह्या गोष्टी गिफ्ट दिल्यात। CST कशाला हॉर्न मारतोय, या जागा आहे का पुढे? निघालो टुवर्ड्स आपलं CSTकडे येत होतं। तर मला पॅसेंजर भेटलं, त्यांना जायचं होतं माटुंगा वेस्ट। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये दोन गोष्टी एक्सप्लेन करणार आहे मी। एक चांगली आहे, दोन्ही पण चांगले आहेत। पहिली तर एक चांगली आहे, दुसरी बघूया कशी होते ती। कोणी येत नाही वाटतं, बसची वाट बघतात। बस नाही येत, आज बंद आहे। ओके, सो टॉपिक असा आहे की एक दादर स्टेशनवरून दोन ताईंना मी पिकअप केलेलं। जस्ट दादर स्टेशन टू माहीम विक्टोरिया चर्च आहे ते पेट्रोल पंप आहे ना, तिथपर्यंत त्यांना सोडलं मी। चांगले होते, बोलत वगैरे व्यवस्थित होतात। तर त्यांनी मला ह्या गोष्टी गिफ्ट दिल्यात बघा। हे एक समज दाखवतो, वाईड अँगल सेट करतो। ह्या गोष्टी मला गिफ्ट दिल्यात, प्रेझेंट पॉकेट असतात ना ते। कारण की जे त्यांनी ॲक्च्युली ना ते मुलं असतात ना, काय त्यांचं नाव नाही मला आठवते, विकलांग काहीतरी आहे रे यार, त्यांचं नाव नाही मला आठवते, पण त्यांच्याकडून ना ते वस्तू बनवून घेतात, म्हणजे विकत घेतात। ती मुलं ती वस्तू बनवतात। आय थिंक तुम्हाला समजलंच असेल, नक्की कमेंट करा। त्यांच्याकडून ते वस्तू घेतात आणि सेल करतात, त्यांच्याकडून घेऊन सेल करतात आणि ते पैसे त्यांना रिटर्न देतात त्यांच्या शिक्षणासाठी। तर असंच त्यांना माहीत नाही, माझी चांगल्या गप्पा वगैरे मारत होत्या, तर त्यांनी मला हे स्वतःहून दिलं। आता वापरत होती, तर ठीक आहे। ही एक गोष्ट झाली। दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला, आता होल्ड करा। तर दुसरी गोष्ट अशी आहे, मी दुपारी गेलेलो आपलं CST सिटी टँकला पॅसेंजर घेऊन। तर तिथून ना CST टुवर्ड्स CST कशाला हॉर्न मारतोय, या जागा आहे का पुढे? असे ना बाईकवाल्यांना जाऊ दे, बाईकवाल्यांचं बघू नये। तर तिथून निघालो टुवर्ड्स आपलं CSTकडे येत होतं। तर मला पॅसेंजर भेटलं, त्यांना जायचं होतं माटुंगा वेस्ट सिटी लाईटच्या इथे। इकडं त्यांचं कोणतरी होतं, त्यांच्या मुलीची का सुनेची वगैरे किंवा त्यांच्या फॅमिलीमधलं कोण होतं, त्यांची डिलिव्हरी होती, म्हणजे लहान बाळाची डिलिव्हरी होती। तर तिथून घेतलं त्यांना। मला आधी कळेलच कुठे बोलत आहेत। सिटी लाईट म्हटलं तर विचार आला, सिटी लाईट म्हटलं तर विचार आला की इकडे जायचं असेल CSTलाच कुठेतरी। त्यांना सांगितलं तुम्ही सांगा, मी सोडतो, मला पहिलं कळत नाही। तर ती त्यांची भाषा होती तेलुगू नाही तर कन्नडी होती, त्यामुळे एवढं काही हे नव्हतं, जवळ समजत नव्हतं। ठीक आहे, जसा CSTवरून लेफ्ट मारला, जे फ्लायओव्हरला लागलो, बोलले नक्की दादरलाच जाणार। बोलले ठीक आहे, त्यांना सांगितलं मला माहिती आहे। ठीक आहे, घेऊन जात होतं सिटी लाईटपर्यंत पोचणं, तेवढ्यात त्यांना त्याचा फोन आला की इकडे नाही तर तिकडे ज्योती हॉस्पिटल कुठेतरी आहे माहीमला, तर तिकडे त्याला घेऊन जायचं आहे। बापरे, बोललो ज्योती हॉस्पिटल, तो पण हॉस्पिटल बोलले ना, जोशी हॉस्पिटल आहे का ज्योती हॉस्पिटल? मी गुगलवर सर्च मारला तर नाही का एवढं दाखवलं, आणि प्रायव्हेट आहे छोटंसं। तर बापरे, एवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये डिलिव्हरी व्हायला लागली तर कसं व्हायचं? तरी बघूया, मला पण काही कळेल। नंतर मग माहीम फाटकच्या इथं बोलले तिथपर्यंत या, तिथपर्यंत पोचलो। इथून रहेज हॉस्पिटलच्या इथपर्यंत गेलो आणि तिथून पुढे जात होतो। तर आता आहे वाडी हॉस्पिटलच्या इथे।
मगाशी पॅसेंजर होते, ताईवरून दादर स्टेशनला अर्जंटली जायचं होतं. बोललं चला बस सोडतो, इथंच आहे अर्धा किलोमीटरवर. बोललं ठीक आहे चला. 700-800 मीटरसाठी 28 रुपये मिळतात तर काय वाईट आहे. जाता त्यांनी माझ्या गाडीची तारीफ पण केली. बोललं आत्तापर्यंत ही सगळ्यात स्वच्छ गाडी, लिटरली स्वच्छ आहे यार. वाटलं नव्हतं कोण तारीफ करेल. ठीक आहे, हरकत नाही, चांगलं आहे. थँक्यू सो मच त्याच कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल. जा बाबा जा, माझी गाडी नाही जाणार. थांबा थांबा थांबा, जाऊ दे मला. ओके, सो कुठे होतो? हां, तर त्यांना माहीम माहीम काय नाका नाही, माहीम नाका नाही, काय होतं? माहीम फाटा. अच्छा, माहीम फाटा. हां, ते माहीम स्टेशनचंच थोडंसं पुढे आहे. तिथं गेलं त्यांना सांगितलं तुमचे जे ओळखीचे त्यांना फोन लावा. ते जोशी हॉस्पिटल करतात, ज्योती हॉस्पिटल करतात. अरे काय, ठीक आहे. तर आम्ही रहेजा हॉस्पिटलच्या एरियामध्ये, ठीक आहे, तिथपर्यंत पोचलो. तिथे गेल्यावर पण फोन लावला, मी तिथे आहोत. तिथे त्या भाजीवाले बसत, त्यांना विचारलं, ते बोलले त्यातल्या गल्लीमध्ये. तर नर्सिंग होम आहे, तिथे होतो नर्सिंग होम. तिथे गेल्यावर पुन्हा थांबवली टॅक्सी. मीटर स्टॉप केलं. नंतर समजलं की ते नाहीच आहे. अरे काय चाललंय. त्याला बोला ॲड्रेस पाठव. ॲड्रेस नाही, त्याने काय पॅम्पलेट पाठवलं. अरे त्या पॅम्पलेटवर ॲड्रेसच नाही आहे, मी कसं शोधणार. बापरे, असं झोल होत होता ना. ते बोलले, ते ताई रडायला लागले. अरे रडू नका रे. बोललो, ते बोलले की माहीम फाट्याजवळ आम्हाला सोड. बोललो ठीक आहे, त्यांना सोडतो तिथे. त्यांना फोन लावला त्यांनी फोन. ते येतात त्यांचा माणूस. बोललो ठीक आहे. त्यांना बोललं थांबू का जाऊ का जायचं अजून कुठे? ते बोले नाही जा तुम्ही. तिथून त्यांचे पैसे नाही घेतले माहीम फाट्यापर्यंत. म्हणजे जाऊ दे. 284 रुपये बिल झालेलं आहे यार. CSTवरून पहिल्यांदा मला कोणतरी भेटलं रेअर केसमध्ये. तर आणि ते सुद्धा माहीमपर्यंत. म्हणजे सिटी राईडमधून राईड कंटिन्यू केलेली. माहीमपर्यंत बोललं जाऊ दे ठीक आहे. फार तर अर्ध्या किलोमीटरसाठी कुठं त्यांना हे करा. जाऊ दे सोड. इथून मग भेटत गेली भाडी. आता चाललो आहे घरी. वाजले 6 वाजले. बस झालं, सकाळपासून चालवतं या, दमलो आहे पूर्ण. अशा तऱ्हेने झालं सगळ्या. दुसरी गोष्ट, पुढच्या वेळी मी ॲक्च्युली लोकांना रेफर करेन की कृपया तुम्ही मला जिथं जायचं असेल त्याचा पहिला ॲड्रेस शोधा, नाव शोधा, हॉस्पिटलचं नाव शोधून काढा. प्रायव्हेट हॉस्पिटल जे काही असेल ते. कारण की कसं आहे, काही लोकांना माहिती असतं, काही लोकांना माहिती नसतं. गुगलवर वगैरे असेल तर वेल अँड गुड. ते जर शोधून ॲड्रेस सापडलं तर चांगली गोष्ट आहे. मला सापडतच नव्हतं. ते काय तो मला आता फोनवर एक तर त्यांचा तो नोकिया 3320 3310 वाले फोन्स होते. त्याच्यावरून काय ऐकायला येत नव्हतं. तर त्याने फोटो पाठवला ते तर वेगळंच होतं. त्यामुळे बोललो जाऊ दे चला, हरकत नाही. तर असा सगळा सीन झाला. मला सांगितलं जा तुम्ही व्यवस्थितपणे. तिथून मग मला भाडी भेटत गेली. सिद्धिविनायक मंदिरापासून लालबाग, रिटर्न नायगाव, तिथून पुन्हा काळा चौकी, शिवडी नाका. चला हरकत नाही, चांगलं झालं. आय होप त्यांना हॉस्पिटल सापडलं असेल. अरे मला पण टेन्शन आलं, मी काही चुकीचं सोडलं तर नाही ना. पण नाही, चुकीचं सोडलं तर मला भाडी नसती मिळाली, एवढं तर नक्की. कारण काय, देव पण आपली परीक्षा बघत असतो. आपण काय करतोय, कोणाला कशी मदत करतोय ते पण सगळं बघतो आणि त्यानुसार ठरवतो की असं पुढे काय करायचं. सो मी तर हेच बोलेन, जेवढ्यांना पॉसिबल असेल तेवढ्यांना मदत करा. कुठल्याही अवस्थेमध्ये पैसे दिलेच पाहिजे असं काही रूल नाही, तुमच्यावर आहे. पण खरंच सांगतो, मदत करा, समोरच्याला पण चांगलं वाटतं. चला, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल छोटूसा तर नक्की लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कुठला पार्ट आवडला ते. शेअर जरूर करा, लोकांपर्यंत पोचवा. कमॉन यार, फक्त 52 सबस्क्रायबर्स आहेत यार.
1000 करायचे 950 अजून बाकी आहेत. 950, 948. कमॉन यार, मदत करा थोडीशी तुमच्या छोट्याशा भावाला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर आणि ड्राईव्ह सेफ.